तुम्हाला तुमची प्रगती साध्य करायची असेल, तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर कधीही शांत बसू नका, कधी खचून जाऊ नका. नेहमी आपले प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा आणि मग बघा, सुख तुमच्या जवळच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. जास्त वेळ न घालवता पाहूयात आजचा स्वामी संदेश आपल्यासाठी काय आहे ते. एक दिव्य प्रकाश तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. एक दिव्य शक्ती तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. आता तुझ्या मागील पनोती, दुःख, सर्व काही, तुझ्या आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहेत. हो बाळा, आता तुझी अडकली ती सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत. अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे. बाळा, तुला तुझे भाग्य उजळायचे आहे ना? मग हा संदेश तुझ्यासाठीच आहे असे समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत हा ऐकून तर पहा. बाळा, आता लोकांनी तुला आजपर्यंत ज्या शत्रूने, तुझ्या जवळच्या लोकांनी दुखावले आहे, पण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. हो बाळा, जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ भोगावेच लागणार, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की नेहमी चांगले कर्म करा, कारण बाळा, चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्मांचे फळ हे नेहमी वाईटच मिळत असते. म्हणूनच नेहमी मनामध्ये नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांची कास धरून आपल्या आयुष्यातील जी काही स्वप्ने, ध्येय, तुमच्या कुटुंबातील तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास लक्ष दे. हो बाळा, दुर्लक्ष करू नकोस, कारण तुझ्यापर्यंत हा संदेश आला आहे तेव्हा नक्कीच या संदेशामार्फत जे काही तुला संकेत मिळणार आहेत त्याद्वारे तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता, तुझे सर्व मार्ग बंद होते, आता ते खुले होणार आहेत. हो बाळा, आता खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी पूर्णपणे तयार आहे हे सर्व घेण्यासाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस, पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही, कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना. मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही ते बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारांनीच करा, कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचारांनी करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का प्राप्त होत नाही? कारण बाळा, तुमचे त्यामध्ये कष्ट भरपूर असतात, पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही कृती तुम्ही करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवरती आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे, कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा, तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे. आता तुझ्या मनातील ती आर्थिक चिंता जी आहे
जी खूप दिवसांपासून पूर्ण झाली नाही, आता महालक्ष्मीच्या कृपेने ती पूर्णत्वास येणार आहे. तुमच्या शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शहाणे आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही शिस्तबद्ध आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ऊर्जा कामातच गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शेवटी निकाल शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतात. आणि जेव्हा निकाल येतील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, ते निर्विवाद असतील. आता हे समजून घ्या की शांततेत कठोर परिश्रम करणे म्हणजे एकाकी काम करणे नाही. याचा अर्थ असा नाही तुम्ही स्वतःला जगापासून दूर करता किंवा पाठिंबा नाकारता. याचा अर्थ तुम्ही तुमचा आत्मविश्वास काळजीपूर्वक निवडता. तुम्ही तुमचा दृष्टिकोन फक्त त्यांच्यासोबत शेअर करता जे तुम्हाला ते तयार करण्यास मदत करू शकतात, त्यांच्यासोबत नाही जे ते तोडतील. याचा अर्थ तुम्ही एक वर्तुळ जोपासता जे तुम्हाला प्रेरणा देते आणि आव्हान देते, असे नाही जे तुम्हाला शंका किंवा विचलित करून टाकते. शांतता ही एक सीमा आहे, अडथळा नाही. ती लक्ष केंद्रित करण्याचा पाया आणि महानतेचे जन्मस्थान आहे. तुम्ही खूप लोक पाहता की त्यांनी पोस्ट केलेले काम पूर्ण करण्यापूर्वीच ते प्रमाणीकरण शोधण्याच्या सापळ्यात अडकतात. ते बढाई मारतात. ते पहिले पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांच्या योजना जगासमोर मांडतात. पण जेव्हा तुम्ही जगाला तुमच्या योजना सांगता तेव्हा तुम्ही मते आमंत्रित करता. माझ्या मित्रा, स्वस्त आहेत ते भरपूर आहेत आणि ते अनेकदा चुकीचे असतात. दुसऱ्याच्या मर्यादित विजन क्लाउडला तुमची अमर्याद क्षमता तुमचे डोके खाली ठेवू देऊ नका. तुमच्या योजना जवळ ठेवा आणि तुमचे निकालही एकमेव घोषणा असू द्या. शांततेत काम करण्याचे सौंदर्य असे आहे की ते तुम्हाला तात्काळ परिणामांच्या दबावापासून मुक्त करते. जेव्हा कोणीही काय करत आहात हे कोणालाही माहीत नसते, तेव्हा कोणीही तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. तेव्हा तुम्ही तुमचा वेळ काढून तुमची कला परिपूर्ण करू शकता आणि टिकणारे काहीतरी तयार करू शकता. कारण येथे आहे सत्य खरे. यश एका रात्रीत बांधले जात नाही, ते विटांनी बांधले जाते. दिवसेंदिवस अशा वेळी जेव्हा कोणीही पाहत नाही तेव्हा ते सातत्यपूर्ण प्रयत्नांचे अथक लक्ष केंद्रित आणि महानता प्राप्त करण्याच्या तुमच्या क्षमतेवर अढळ विश्वासाचे परिणाम आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा तुम्ही एक प्रकारची आंतरिक शक्ती विकसित करता जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही स्वतःवर अवलंबून राहण्यास, तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्यास आणि टाळ्या किंवा मान्यता न घेता आव्हानांना तोंड देण्यास शिकता. तुम्ही स्वावलंबी बनता आणि ही एक अशी व्यक्ती आहे जी कोणीही कमी करू शकत नाही. कारण दिवसाच्या शेवटी तुम्हाला खरोखर प्रभावित करण्याची आवश्यकता असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्हाला फक्त एकच मान्यता हवी आहे, ती म्हणजे तुम्ही ते दिले याचे समाधान. हे वर्ष असे होऊ द्या जे तुम्ही सर्वांना आश्चर्यचकित कराल. हे वर्ष असे होऊ द्या जे तुम्ही अनपेक्षित कराल. हे वर्ष तुम्ही जगाच्या आवाज आणि गोंधळाच्या वर उठता शांतपणे इतके कठोर परिश्रम करा की जेव्हा तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल तेव्हा जगाकडे तुम्ही त्याबद्दल ओरड केल्याबद्दल नाही, तर तुमचे यश इतके निर्विवाद आहे की ते स्वतःच बोलते. आणि जेव्हा ते विचारतात की तुम्ही ते कसे केले, ते हसून तुमच्या कामाला बोलू द्या. मी तुम्हाला अशा शक्तिशाली कामाची आठवण करून देतो जे तुम्ही कोणीही नसताना केले आहे तेव्हा तुम्ही केले. पाहणे हे तुमचे व्यक्तिमत्व परिभाषित करते. गर्दी जय जयकार करत असताना दिसणे सोपे असते. प्रेक्षक असताना दडपणे सोपे असते. पण द क्वाईट मुमेंट्समध्ये तुम्ही कोण आहात, जेव्हा फक्त तुम्ही असता तेव्हा तुमची दृष्टी असते आणि शांतता असते. तेव्हाच चारित्र्य निर्माण होते. प्रेरणा कमी होते तेव्हा शिस्त लागते. आणि यावर्षी तुम्हाला त्या शांततेला तुम्हाला असाधारण काहीतरी बनवू द्यावं लागेल. जे तुम्ही पाहता, जगाला तुमची प्रत्येक हालचाल जाणून घेण्याची आवश्यकता नाही. जगाला तुमची प्रक्रिया पाहण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या निकालांचा प्रभाव अनुभवण्याची आवश्यकता आहे. वेळ येण्यापूर्वी पाहिले जाण्याची काळजी करणे थांबवा. तुम्ही काहीतरी सिद्ध करण्यासारखे बनवण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची ऊर्जा वाया घालवणे थांबवा.
कारण तुम्ही इतरांना तुमची किंमत पटवून देण्यात घालवता तो प्रत्येक क्षण म्हणजे त्या कामातून चोरीला जाणारा क्षण आहे, जो तुम्हाला खरोखर पात्र बनवेल. तुमची शक्ती अशा प्रकारे देऊ नका. ते जवळ ठेवा, ते पवित्र ठेवा आणि यावर्षी तुमच्या कलाकुसरीत सर्व काही उतरणे वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचे वचन द्या. तुमचे ध्येय जाहीर करू नका, त्यांच्यावर कृती करा. तुमचे स्वप्न स्पष्ट करू नका, ते बांधा. तुमच्या कृती इतक्या स्पष्टपणे बोलू द्या की कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. सत्य हे आहे की जगातील सर्वात शक्तिशाली लोक सर्वात जास्त आवाजात नसतात, ते सर्वात हेतुपुरस्सर असतात. ते लक्ष वेधण्यात त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत. ते त्यांची ऊर्जा काहीतरी इतके प्रभावी बनवण्यात वापरतात की लक्ष देणे अपरिहार्य बनते. यावर्षी तुम्ही इतके केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे की इतके वचनबद्ध व्हावे की तुमच्या महानतेच्या शोधात इतके अथक व्हावे की जग मदत करू शकत नाही. पण लक्षात ठेवा की शांतपणे कठोर परिश्रम करणे म्हणजे धीर विकसित करणे. हे देखील आपण त्वरित समाधानाच्या जगात राहतो, जिथे प्रत्येकाला कालचे निकाल हवे असतात. पण तुम्ही ज्या प्रकारचे यश मिळवता त्या प्रकारचे जे टिकते, अशा प्रकारचे जे महत्त्वाचे आहे, त्यासाठी वेळ लागतो, लवचिकता लागते, विश्वास न गमावता अडथळे सहन करण्याची क्षमता लागते. प्रगती अदृश्य असतानाही पुढे जात राहण्यासाठी, कारण येथे गोष्ट आहे, प्रगती नेहमीच जोरात नसते, ती नेहमीच चमकदार नसते. कधी कधी ते एक सूक्ष्म बदल असते, एक शांत प्रगती, एक पाऊल पुढे जे फक्त तुम्ही पाहू शकता. परंतु ते छोटे मूक विजय आहेत, जे तुम्ही कोणाबरोबरही शर्यतीत नाही आहात. पण स्वतःला विसरून जा. इतर काय करत आहेत हे साध्य करा, किंवा म्हणा की त्यांचा मार्ग तुमचा मार्ग नाही. यावर्षी त्यांची वेळ तुमची वेळ नाही. तुमच्या स्वतःच्या वेगाने धावण्यावर लक्ष केंद्रित करा. शांतता, तुलना, शंका आणि विचलितता तुमच्या मार्गात राहतात. तुमच्या दृष्टीवर लक्ष ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा, कारण सत्य ही एकमेव स्पर्धा आहे जी महत्त्वाची आहे. ती म्हणजे आज तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात कोण बनण्याची क्षमता आहे, यामधील स्पर्धा. आणि मी तुम्हाला शांततेबद्दल काहीतरी वेगळे सांगू इच्छिते. ते तुमचे रक्षण करते, ते तुमच्या शांतीचे रक्षण करते. तुमची ऊर्जा आणि तुमचा वेग, जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय खाजगी ठेवता, तेव्हा तुम्ही नकारात्मकतेच्या टीकेमुळे किंवा मत्सराने रुळावरून घसरण्याची शक्यता कमी असते. शांततेत काम करताना तुम्ही स्वतःला अशा लोकांच्या मतांपासून वाचवा ज्यांना तुमचे दृष्टी समजत नाही. आणि मला स्पष्ट करू द्या की बहुतेक लोक तुमची दृष्टी समजणार नाहीत. ते ठीक आहे, ती त्यांची दृष्टी नाही, ते तुमचे आहे. ते जोपासण्याची जबाबदारी तुमची आहे. यावर्षी त्याचे रक्षण करा आणि ते जिवंत करा. तुमचे शांतता तुमची ताकद बनू द्या. ती जागा असू द्या जिथे तुम्हाला सापडेल. स्पष्टता जिथे तुम्ही तुमचे कौशल्य सुधारता आणि जिथे तुम्ही काहीतरी असाधारण निर्माण करता. ते लक्षात ठेवा. सर्वात शक्तिशाली वादळे एकाने सुरू होतात. कुजबूज करा. सर्वात चित्तथरारक उत्कृष्ट कृती एकांतात तयार होतात आणि सर्वात अस्थिर शक्ती शांततेत जन्माला येतात. म्हणून शांततेला घाबरू नका. त्याला अलिंगन द्या, त्याला इंधन देऊ द्या, तुम्हाला इंधन देऊ द्या. ते तुमच्यात रूपांतरित होऊ द्या आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचे यश स्वतःसाठी बोलू द्या. मी तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याबद्दल काहीतरी सांगते. सतत आवाज आणि विचलिततेच्या या जगात लक्ष केंद्रित करणे ही एक दुर्मिळ वस्तू आहे. कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही. तुम्हाला हुशारीने काम करावे लागेल, तुम्हाला अचूकतेने काम करावे लागेल. आणि शांतता ही अशी जागा आहे जिथे लक्ष केंद्रित होते. जेव्हा तुम्ही आवाज काढून टाकता, विचलित करणारे घटक आणि अंतहीन बडबड, तुम्ही स्पष्टतेसाठी जागा तयार करता. तुम्ही तुमचे ध्येय अधिक स्पष्टतेने पाहू शकता. तुमचे पाऊल अधिक धोरणात्मकपणे नियोजित करा आणि यावर्षी अतुलनीय तीव्रतेच्या पातळीसह अंमलात आणा. फक्त कठोर परिश्रम करण्याचे ध्येय ठेवू नका. लेझर शार्पसह काम करण्याचे ध्येय ठेवा. लक्ष केंद्रित करा. हे समजून घ्या की प्रत्येकजण तुमच्या शांततेचा उत्सव साजरा करणार नाही. काही लोक ते कमकुवतपणा समजतील. काहींना वाटेल की तुम्ही पडला आहात किंवा तुम्ही प्रयत्न करणे थांबवले आहे.
त्यांना काय हवे आहे ते विचारू द्या. त्यांची मते तुमचा प्रवास परिभाषित करू नका. तुमची शांतता त्यांचे काम नाही. आणि जेव्हा ते शेवटी तुमच्या श्रमाचे परिणाम पाहतात, तेव्हा त्यांच्या शंका कौतुकात किंवा मत्सरात विरघळतील. तुम्ही काहीही असो त्यांच्या मान्यतेसाठी काम करत नाहीस. तू तुझ्या भविष्यासाठी काम करत आहेस. तुझा वारसा, तुझा उद्देश, शांतता तुला नम्रता शिकवते. जेव्हा तू सतत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीस, तेव्हा तू कामाचेच कौतुक करायला शिकतोस. तू प्रक्रियेतच समाधान शोधायला शिकतोस. फक्त परिणामच नाही, आणि ते महत्त्वाचे आहे. कारण प्रक्रिया म्हणजे जिथे जादू घडते. प्रक्रिया म्हणजे जिथे तू वाढतोस, जिथे तू शिकतोस, जिथे तू ज्या यशासाठी प्रयत्नशील आहेस ते मिळवण्यास सक्षम व्यक्ती बनतोस. घाई करू नकोस. पावले चुकवू नकोस. प्रत्येक आव्हानाला स्वीकार. प्रत्येक अपयशाला आणि अनिश्चिततेच्या प्रत्येक क्षणाला. ते सर्व प्रवासाचा भाग आहेत आणि ते सर्व तुला अशा व्यक्तींमध्ये आकार देत आहेत ज्याला तू यावर्षी बनायचे आहेस. मला तुझ्या शिस्तीच्या प्रेमात पडायचे आहे. शिस्त ही तुमची स्वप्ने आणि तुमच्या वास्तवातील पूल आहे. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान मानत चला. काही जणांकडे तुमच्याकडे जे आहे ते देखील नसते, मग त्याचे काय? म्हणूनच जे आहे त्यात आनंदाने आयुष्य जगायला शिका. सर्व दिवस सारखे नसतात. कधी ऊन तर कधी पाऊस चालूच राहणार. कधी सुख तर कधी दुःख त्याच्या पाठोपाठ येतच राहणार. दुःखाच्या पाठोपाठ सुख हे असतेच, हे नेहमी लक्षात ठेवा. आहे त्या परिस्थितीत नेहमी आनंद शोधण्याचा आणि स्वतःला सुखी राखण्याचा प्रयत्न करा. हा संदेश ऐकल्यानंतर पुढील काही दिवसांत तू खूप भाग्यवान होणार आहेस. बाळा, तुझ्या सर्व इच्छा, तुझ्या सर्व मनातील स्वप्ने आता ध्येय पूर्ण होणार आहेत. त्या दिशेने तुझी वाटचाल चालू आहे. बाळा, आजपर्यंत तू खूप कष्ट केले आहेस, पण तुला त्यामध्ये यश मिळाले नाही. पण म्हणून तू कधीही खचून गेला नाहीस, माघार घेतली नाहीस, अथक परिश्रम करत राहिलास. कारण तुझा विश्वास आमच्यावर जो अटळ आहे त्याच विश्वासाला मी आता जागणार आहे. कारण बाळा, हे सर्व करत असताना माझ्या भक्तीमध्ये, माझ्यावरील विश्वासामध्ये तू कधीही अंतर दिले नाहीस. या गोष्टीवरच आम्ही खूप प्रसन्न आहोत. बाळा, आता चिंता नसावी. आता तुझ्या प्रत्येक कार्यात, तुझ्या प्रत्येक ध्येयात, तुझ्या संकटात, तुझ्या सर्व काही गोष्टींमध्ये ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. आता माघार घेऊ नकोस. जे पाऊल तू पुढे टाकले आहेस ते आता टाकत राहा. आता माघार घेऊन स्वतःचा पराभव करून घेऊ नका. मैदानात उतरला आहेस ना, मग आता चिंता करू नकोस. कारण ज्या मैदानात तू लढण्यासाठी उतरला आहेस त्यामध्ये यश कसे मिळेल याचा विचार कर. कारण चिंता करत राहिलास तर तुला चिंताप्रमाणे पोखरून राहील. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय साध्य करायचे आहे हे तुझ्या डोक्यामध्ये कधीही येणार नाही. म्हणून बाळा, आहे त्या परिस्थितीत पाय खोचून उभा राहा. फक्त माझे स्मरण करत राहा. आणि मग बघ, तुझ्यासोबतची वादळे, तुझी संकटे, तुझे दुःख कधी निघून जाईल हे देखील तुला कळणार नाही. स्वामी म्हणतात, कधीही असे जगू नका की हे काम केल्यानंतर माझी ही अपेक्षा पूर्ण होईल, ते काम केल्यानंतर माझ्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील, असे म्हणत कुठलेही कार्य करू नका. कारण नेहमी निरपेक्ष भावनेने कार्य करत जा. त्यामध्येच तुम्हाला यश मिळणार आहे आणि तेच कार्य तुमचे पूर्णत्वास जाणार आहे. बाळा, या सगळ्या अपेक्षा मनात ठेवून कुठलेही कार्य करू नका. कारण जेव्हा जेव्हा माझा भक्त निरपेक्ष भावनेने कार्य करतो तेव्हा त्या कार्यामध्ये त्याला यश मिळवून देण्याची जबाबदारी फक्त आमची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही तुमचे कष्ट थांबवू नका. तुम्ही तुमची धडपड, तुमची मेहनत कधीही थांबवू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा करताना ती अपेक्षा आपली पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. म्हणून जे जे तुम्ही काम कराल ते निरपेक्ष भावनेने करा. प्रत्येक काम मन लावून करा. स्वामी म्हणतात, बाळा, आदर अशा लोकांचा करा जो त्यांच्या महत्त्वाच्या कामातून तुमच्यासाठी वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीच महत्त्वाचे वाटत नाही. बाळा, ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत विनाकारण त्रास दिला आहे तेच तुमच्या आता कामाची आणि तुमची स्तुती करतील. ज्यांनी तुमची निंदा केली आहे
तेच तुमचे आता गोडवे गातील. हे लक्षात ठेव. हे माझे सुंदर मार्गदर्शन तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुला पुढे घेऊन जाणार आहे आणि अशक्य ते शक्य मिळवून देणार आहे. बाळा, आता चिंता करू नकोस. जे कार्य तू हातामध्ये घेतले आहेस ते पूर्णत्वास ने. मेहनत घे, कष्ट कर, कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळणार आहे याचा विश्वास आमच्यावरती ठेव आणि प्रत्येक कार्य निरपेक्ष भावनेने करत राहा. आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात होणारा बदल, तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार हा तू स्वतः बघशील. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू हा संदेश ऐकल्यावर कधीही चिंता, काळजी करणार नाहीयेस. तुझे कोणतेही दुःख सुखामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. बाळा, आज खूप मोठा दिवस आहे. आज तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे. बाळा, चिंता करून स्वतःचे आयुष्य कधीही दुःखी करून घेऊ नका. कधीही स्वतःला कमजोर समजू नका, एकटे समजू नका, कारण ही स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी आहे. जर एक आई आपल्या बाळाला कुठल्याही संकटात एकटे सोडत नाही तर त्या बाळाने देखील आपल्या आईवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ज्या कुठल्याही स्वामीप्रिय बाळांसमोर हा संदेश आला आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये, कारण आज तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे ती या संदेशामार्फत पूर्ण होणार आहे. बाळा, जो कोणी आज गुरुवारी हा संदेश ऐकेल त्याला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. त्याची एक खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. आता त्याचा भाग्य तो निश्चित आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्यावरती संकटे आली आहेत, आता त्या संकटाचा सर्वनाश होणार आहे. आता ती सर्व संकटे नष्ट होऊन तुम्हाला प्रत्येक कार्यात मोठे यश मिळणार आहे. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त तुमची नीतिमत्ता साफ असावी. स्वामी तुम्हाला काटेही टोचू देणार नाहीत. हाच भक्कम विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आपल्या संकटात, आपल्या कठीण काळात जेव्हा आपल्या मनातून हळूच आवाज येतो की बाळा, सगळे काही चांगले होणार आहे, आणि तो आवाज म्हणजे फक्त आपल्या स्वामी माऊलींचा आवाज आहे, हे नेहमीच ओळखण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, बोलणारे तोंड तुम्ही कधीही बंद करू शकत नाही, पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करायचा हे तुम्हीच ठरवा. कारण जो स्वतःवर संयम ठेवतो त्यावर बोलणाऱ्याचे काय, त्याला आमच्यावरती सोडा. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलींना नेहमी मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी माऊली, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहात. दृष्टिकोन आयुष्याकडे पाहण्याची फक्त दृष्टी बदलतो, दिशा मात्र सर्वांसाठी एकसमानच असते. उत्तम अनुशासन हीच हुकुमी शक्ती असते. भटकंती करणारं मन आणि भटकलेलं जीवन यातला फरक हा शून्यापेक्षाही कमी आहे. एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला. तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला. तो आश्रम एका कुकुट स्वामींचे होते. आश्रमात पोहोचल्यावर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही. हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजतात आणि एकदाही काशीला गेले नाही? कुकुट ऋषींची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे. आश्रमात एकही बाई नव्हती, म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला. जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्यांना नाव विचारले तेव्हा त्याला कळले की त्या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत. पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला. काशीचे दर्शन सोडा, तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य या तिघी कसे राखत आहेत? तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती
यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात आणि कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही. कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता. यामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले. या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं. आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाची पितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही. त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभे राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. त्याची पितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले. पुंडलिक म्हणाला, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू? पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला. तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले. विठोबाचा अर्थ विटेवरी उभा देव असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे. बाळा, वेळ, काळ, परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही. आज जी तुझी परिस्थिती आहे ती कधीच कायमस्वरूपी राहणार नाही आणि तुम्हाला देखील तुमच्या झालेल्या अपमानांचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठीच तुम्ही देखील रात्रंदिवस प्रामाणिकपणे मेहनत करून तुमच्या आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुमचे ते प्रयत्न आम्ही पाहत आहोत. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ ही नक्कीच मिळणार. ज्या आयुष्याचं चित्र तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये कोरलेले आहे, तुमचे आयुष्य अगदी तसेच बनणार आहे. कोणाच्याही मदतीशिवाय फक्त तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर. तुम्ही तुमचे साम्राज्य निर्माण करणार आहात आणि तुमचे नवीन आलिशान साम्राज्य ज्यांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे ते लाजेने मान खाली घालणार. होय बाळा, असे एक दिवस नक्कीच घडणार आहे. ज्या लोकांना तुला आयुष्यभर रडवायचे होते आता त्यांच्यावरच रडण्याची वेळ येणार आहे. नियतीचे चक्र हे फिरलेले आहे. तुझ्यावर झालेला अन्याय हा हे ब्रह्मांड पाहत होते. तुझ्या विरोधकांच्या सर्व हालचालींची, त्यांच्या सर्व षडयंत्रांची या ब्रह्मांडाने सर्व नोंद ठेवलेली आहे. आता ते सर्व व्याजासकट तुझ्या शत्रूंना फेडावे लागणार आहे. त्यांचे कर्म आता त्यांचा पाठलाग करत आहे. बाळा, वरवरून लोकांसमोर वागताना किंवा त्यांच्यासमोर बोलताना ते आनंदी असल्याचा देखावा जरी करत असले तरी आतून ते पूर्णपणे घाबरलेले आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना लाज वाटत आहे. त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे कर्म हे फिरत आहे. त्यांचा शेवट त्यांना दिसत आहे. त्यामुळे जरी ते आनंदी असल्याचा देखावा जरी करत असले तरी ते आतून पूर्णपणे मोडलेले आहेत. बाळा, तू माझं बाळ आहेस हे तू सिद्ध केलेलं आहेस. तुम्ही कोणाशीही वाद न घालता, कोणाकडेही लक्ष न देता फक्त तुमच्या कर्माकडे, तुमच्या प्रयत्नांकडे तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष लावलेले आहे. हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालो आहोत. असेच स्वतःच्या मनावर, स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवा. तुमच्या मनावर तुम्ही ताबा मिळवा. तुमच्या या विचारांनीच तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे हे दूर होत जाणार आहेत. तुमच्या मनाची हिंमत, तुमच्या मनाची ताकद आणि तुमच्या स्वतःवरचा पूर्ण विश्वासच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे. बाळा, तू लवकरच तुझ्या स्वतःच्या कष्टाने तुझे असे स्वतंत्र अस्तित्व, स्वतःचे साम्राज्य तुम्ही निर्माण करून दाखवणार आहात. तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने तुम्ही पूर्ण करणार आहात. हा माझा, तुमच्या या आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे. बाळा, आमचा आशीर्वाद नेहमी असाच तुमच्या सोबत राहणार आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नका. तुमचा विजय निश्चित आहे.
असेच तुमचे प्रयत्न तुम्ही नेहमी करत राहा. तुमचे यश, तुमच्या शत्रूंची हार ही निश्चित आहे. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, वाईटाची उंची कितीही मोठी असली तरी सत्यापेक्षा नेहमी लहानच असते. तुम्ही खरे आहात हे आम्ही जाणतो. त्यामुळे सर्व गोष्टी या तुमच्या बाजूनेच घडणार आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी तुम्ही करू नका. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष न देता फक्त तुमच्या कामावर तुम्ही लक्ष द्या. तुम्ही कसे आनंदी राहाल याकडे लक्ष द्या. ज्या लोकांना तुम्हाला नेहमी रडताना पाहायचं होतं त्या लोकांचा अपेक्षाभंग तुम्ही करा. नेहमी आनंदी राहा. हसत आनंदाने जीवन जगा. तुमचा आनंदच तुमच्या विरोधकांच्या दुःखाचे कारण बनणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्हाला कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. बाळा, आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या आहेत आणि सध्या देखील जे घडत आहे ते सर्व आमच्याच मर्जीने घडत आहे आणि ते घडण्यामागे देखील तुमचेच भले होते हे तुम्हाला आता समजलेले आहे. त्यामुळे तुमचा आमच्यावरचा विश्वास आणखीनच खूप वाढलेला आहे. बाळा, असेच तुझी सर्व चिंता, तुझी सर्व काळजी ही आमच्यावर सोपव. तुझ्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत. तुझ्या जीवनाच्या गाडीला आम्ही योग्य दिशेलाच घेऊन जाणार, ज्या दिशेला तुझे आयुष्य खूप सोनेरी बनून जाणार. त्यामुळे तू निश्चिंत राहा. फक्त तुझ्या प्रयत्नांकडे तू लक्ष दे. सर्व काही चांगलेच होणार. बाळांनो, कोणी तुम्हाला काय वाईट बोललेले आहे, कोणी तुमच्यासोबत कसे वागलेले आहे, या सर्व गोष्टींची चिंता, तुमचे सर्व प्रश्न तुम्ही आमच्यावर सोपवून टाका आणि तुम्ही फक्त स्वतःच्याकडे लक्ष द्या. तुमच्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील, तुम्हाला कसे आणि काय प्रयत्न करावे लागणार आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या. बाकीच्या गोष्टींचे, त्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तुम्ही जर त्या लोकांच्या विचारातच जर अडकून राहाल तर तुम्ही आहात तिथेच राहाल. तुमची कधीच प्रगती होणार नाही. तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या खचत राहाल. तुमचा राग, चिडचिड वाढत राहील. नेहमी तुम्ही दुःखीच राहाल. त्या लोकांचा बदला कसा घ्यायचा याचाच नेहमी विचार तुम्ही करत राहाल. त्यामुळे तुम्ही दुःखी होत राहाल, रागीट बनाल. त्यापेक्षा बाळांनो, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुमचे आयुष्य हे तुम्ही स्वतः उद्ध्वस्त कराल. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त तुमच्या स्वतःकडे पूर्ण लक्ष लावा. तेव्हाच तुमची प्रगतीही होणार आहे. तुमचा बदला पूर्ण होणार आहे. तुम्ही मानसिकरित्या आनंदी, समाधानी बनाल. म्हणून स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या परमेश्वरावर देखील पूर्ण विश्वास ठेवा. कारण तुमचा हाच विश्वास तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळा, घाबरू नकोस. कोणतीही चिंता, काळजी करू नकोस. फक्त तुझे प्रयत्न करत राहा. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. एकेकाळी एक प्रसिद्ध गुरु आपल्या शिष्यांसोबत आश्रमात राहायचे. त्या शिष्यांमधून एकाला ईश्वराला प्राप्त करायची इच्छा होती. त्याला माहीत होते की गुरूंशिवाय ज्ञान शक्य नाही. एकदा हा शिष्य आपल्या गुरुजवळ गेला आणि म्हणाला की मला ईश्वराचे दर्शन करण्याची इच्छा आहे. गुरुने त्या तरुणाकडे पाहिले आणि एक शब्दही न बोलता फक्त स्मित हास्य केले. तो शिष्य रोज आपल्या गुरूंजवळ जाऊन फक्त एवढेच बोलायचा. एकदा हा शिष्य पुन्हा आपल्या गुरूंजवळ गेला तेव्हा गुरु त्याला आपल्यासोबत नदीवर घेऊन गेले आणि म्हणाले की या नदीत स्नान कर, तेव्हाच मी तुला ईश्वराचे दर्शन घडवेन. गुरुचे बोलणे ऐकून शिष्य खूप प्रसन्न झाला आणि नदीत स्नान करण्यासाठी गेला. जेव्हा शिष्य स्नान करत होता तेव्हा गुरुने मागून जाऊन त्याचे डोके पाण्यात बुडवले. शिष्य बाहेर येण्यासाठी तडफडू लागला. थोड्या वेळानंतर गुरुने त्याला बाहेर काढले. शिष्य आपल्या गुरुवर खूप नाराज झाला आणि त्याने असे करण्याचे कारण विचारले. तेव्हा गुरुने शिष्याला विचारले की तू पाण्यात होता तेव्हा तुझी एकमेव इच्छा काय होती? शिष्याने उत्तर दिले, फक्त एक, श्वास. तेव्हा गुरु म्हणाले की तुला ईश्वराला भेटण्याची इच्छा ही एवढीच तीव्र हवी असेल तर ते तुला एका क्षणात भेटते. जेव्हा तुझ्या मनात ईश्वराला मिळवण्याची इच्छा एवढी तीव्र नसेल तर तुला ते भेटणार नाहीत. जर आपल्याला जीवनात काही मिळवायचे असेल तर आपण सर्व काही विसरून आपल्या लक्ष्याप्रती समर्पित असायला हवं. तेव्हाच आपण लक्ष्य प्राप्त करू शकतो. लक्ष्य प्राप्त करणे आपल्यासाठी जीवन मरणासमान असायला हवे. जन्मदिवस आयुष्यात प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा येतो. मृत्यू दिवस मात्र एकदाच येतो
आणि प्रत्येक जन्मदिवशी स्वतः दिलेल्या वचनांना तोडून चालला जातो. स्वतःची ओळख नसणाऱ्या व्यक्तीसाठी आपले जन्मदिवस आणि मृत्यूदिवस दोन्ही सारखेच किंमत शून्य असतात. कणाकणात देव आहे असा मानणारा त्याही गोष्टीला देव म्हणतो ज्याची खरी ओळख देव म्हणून नाही तर माणूस म्हणून झाली आहे. स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगत आहेत की अरे, वेळ वाईट चालू असेल तर थोडी वाट पाहणं गरजेचं असतं. वेळ वाईट असेल तर थोडं वाट पाहणं देखील गरजेचं असतं. थोडं थांबणं देखील गरजेचं असतं. कारण चंद्राला देखील त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अमावस्येच्या काळोखाची अंधारी वाट ओलांडावीच लागते. तेव्हा कुठे त्याचं असणं सिद्ध होत असतं. आणि मग लोकांना चंद्र आहे हे देखील मान्य करावं लागतं. तसंच तुझ्या अस्तित्वाचं आहे. तुझं अस्तित्व आहे हे मान्य कर, पण ते सिद्ध करण्यासाठी वाट पाहावी लागते हे विसरू नकोस. कधी कधी प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य असू शकतो. तोही चुकीचा नसतो किंवा समोरची व्यक्ती देखील चुकीची नसते. अयोग्य असते ती फक्त परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती. म्हणून कोणावरही आरोप करण्यापेक्षा दोन्ही बाजूने विचार करायला शिक, आणि कशीही परिस्थिती असली तरीही तुझी मनस्थिती सुदृढ ठेवायला शिक. अरे, ज्याची मनस्थिती सुदृढ राहते ना, तोच खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. त्याला वाटेत कितीही अडथळे आले तरीही भीती वाटत नाही. कारण सकारात्मक विचारांना योग्य वेळी खत पाणी गरजेचं असतं. सकारात्मक बीज जर तुझ्या मनामध्ये रुजलं नाही तर त्या ठिकाणी नकारात्मकता स्थान, प्रशंसा मिळवते. आणि मग ही जी नकारात्मकता आहे ती गवताप्रमाणे झपाट्याने वाढत जाते. आणि मग त्यानंतर तिला छाटणं हे देखील अशक्य होतं. म्हणून वेळीच योग्य त्याची निवड कर. मन शांत राहण्यासाठी आमचं नामस्मरण कर. आमचं नाम घेतल्यावर तुला आपोआप मनशांतता लाभते. आणि जीवन कसं सुखासमाधानाने जगायचं हे देखील तुला कळू लागतं. अरे, सुख हा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन दुःख हा शब्दच करत असतो. म्हणून दुःखाला कमजोर नाही तर अधिक बलवान समज आणि त्याच्याशी 2 हात करून लढायला शिक. त्यासोबतच आमचं नाम घे. जेव्हा तो आमचं नाव घेऊ एक एक पाऊल पुढे टाकतो ना, तेव्हा आम्ही देखील तुझ्यासोबत चालतो. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासमान आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पर्यावरण हाच खरा नारायण आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, जेव्हा तुला रागाने काहीतरी तोडावंसं वाटेल ना, तेव्हा तू तुझ्यातला अहंकार तोडून टाक. जेव्हा तुला काही जाळावंसं वाटेल तेव्हा तुझ्यातला राग, क्रोध तू जाळून टाक. जेव्हा तुला काही पेटवलेलं विझवावंसं वाटेल ना, तेव्हा तुझ्यातील घृणा, तुझ्यातला दुसऱ्यांप्रती असलेला तिरस्कार विझवून टाक. जेव्हा तुला कोणाला मारण्याची इच्छा होईल ना, तेव्हा तुझ्यातील अवाजवी इच्छेला मारून टाक. आणि जेव्हा तुला शुद्ध निर्मळ प्रेम करावंसं वाटेल ना, तेव्हा तू आमच्याकडे बघ आणि आमच्यावर मनसोक्त प्रेम करायला लाग. मग बघ, या पद्धतीने जर तू आयुष्य जगू लागलास तर खऱ्या अर्थाने तुला आयुष्याची गोडी लागणार आहे. आणि तुझं आयुष्य काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे तुला उमजू लागणार आहे. अरे, जेव्हा तू आमच्याशी एकरूप होतो, आमच्यावर प्रेम करतोस, तेव्हा आमच्यातलं आणि तुझ्यातलं अंतर एका क्षणात नाहीसं होतं. आमच्या भक्ताशी असलेलं आमचं जे नातं आहे ना, ते फार अनोखं आहे. अरे, आमचा भक्त जर शब्द असेल ना, तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ असतो. आमचा भक्त जर शब्द असेल तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ असतो. आणि आमच्या विना आणि आमच्या भक्ताविना सगळं काही व्यर्थ असतं. सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा आमचा दरवाजा सदैव तुझ्यासाठी उघडा आहे हे विसरू नकोस. आणि जीवनामध्ये आलाच असा एखादा प्रसंग की तुला असं वाटेल की तुझं कोणीही नाही, फक्त त्यावेळेस मात्र तू आमच्याकडे हक्काने पहा. तुझ्या मनातील व्यथा, तुझ्या मनातील दुःख, जे काही तुझ्या मनात साचलेलं आहे ते आमच्यासमोर मांड. आणि जेव्हा तू आमच्याकडे येतोस, आमच्याकडे डोळे भरून पाहतोस, आमच्यासमोर 2 हात जोडून उभा राहतोस, तेव्हा आम्हाला देखील तुझ्या विना नाही.
आम्ही देखील तुझा प्रत्येक शब्द ऐकत असतो. आणि अशा वेळेस जर तू आम्हाला सांगितलं ना की स्वामी मी अपराधी आहे, तर घाबरू नकोस, आम्ही तुला क्षमा करू. तू जर म्हणालास की मी चिंतित आहे, तर तुझी चिंता आम्ही सांभाळून घेऊ. तू जर म्हणालास की स्वामी मी एकटा आहे, तर आम्ही तुला सोबत देऊ. तू जर म्हणालास की स्वामी मी एकटा आहेस, तर घाबरू नको, आम्ही तुझ्यासोबत चालू. तू फक्त अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आम्ही आहोत. हे जर तू मान्य केलं, तर तुझं हे आयुष्य कधीही खडतर राहणार नाही. तुझ्या आयुष्याला एक नवीन आकार द्यायचा असेल, तर तुला आमच्या मार्गाची गरज आहे. अध्यात्माचा मार्ग निवड, आमची साथ निवड. जेव्हा तू अध्यात्माच्या मार्गावर चालून आमचा हात हातात घेतोस, तेव्हा आम्ही देखील तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्यासोबत त्या संघर्षाचा सामना करतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. 2025मध्ये तुम्हाला स्वतःला सुसंगत राहण्यासाठी भाग पाडावे लागेल. तुम्हाला दिसेल की सुसंगतता ही फक्त एक संकल्पना किंवा चांगली कल्पना नाही आहे. ती यश आणि अपयशातील फरक आहे. ही अशी शक्ती आहे जी या जीवनात तुमचे नशीब घडवते. तुमच्याकडे जगातील सर्व प्रतिभा असू शकते, पण सुसंगततेशिवाय काही फरक पडणार नाही. जर तुम्ही कामात सहभागी होत नसाल आणि तुमच्या ध्येयांसाठी वचनबद्ध राहत नसाल, तर प्रतिभेला जास्त महत्त्व दिले जाते. तुमच्या प्रतिभेचा अर्थ असा नाही की सुसंगतता ही सर्व काही पुढे नेणारी इंजिन आहे आणि तुम्ही कितीही हळू चालत राहता तरी तुम्ही तिथे पोहोचाल. पण त्यासाठी अधूनमधून ऊर्जेचा स्फोट किंवा येथे आणि तिथे चांगला दिवस असणे आवश्यक नाही. तुम्हाला कसेही वाटत असले तरी दररोज तुम्हाला दाखवण्याची आवश्यकता नाही. अडथळे असोत, कोणतीही सुसंगतता सोपी नाही आहे. ती ग्लॅमरस नाही आहे. ती ट्रॉफी किंवा परेड घेऊन येत नाही. जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही तुटत आहे आणि कालांतराने निकाल येतील, तेव्हा शांतपणे पिसायचे नसते, तेव्हा उठण्याबद्दल आहे. सुसंगततेचे आव्हान हे आहे, त्यासाठी शिस्त लागते आणि शिस्त ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःला विकसित करण्यासाठी भाग पाडावी लागते. ती एक अशी स्नायू आहे जी तुम्हाला दररोज व्यायाम करायची असते. तुमचे मन आणि शरीर तुम्हाला सोडण्यास सांगत असतानाही तुम्ही दाखवण्याचा निर्णय घेता. तुम्ही प्रेरणा येण्याची वाट पाहू शकत नाही. तुम्ही तारे संरेखित होण्याची वाट पाहू शकत नाही. तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्ही काहीही केले तरी तुम्ही सुसंगत राहणार आहात. प्रक्रियेसाठी वचनबद्ध व्हा. दैनंदिन कामासाठी वचनबद्ध व्हा. ते नेहमीच चांगले वाटणार नाही. खरं तर ते बहुतेकदा होणारही नाही. पण तुम्ही ते करत आहात कारण तुम्हाला माहीत आहे की शेवटी त्याचे फळ मिळेल. तुम्ही ते करत आहात कारण तुम्हाला समजते की यश हे चांगल्या दिवसांबद्दल नाही, तर वाईट दिवसांबद्दल आहे. ते त्या दिवसांबद्दल आहे ज्याबद्दल तुम्हाला थकवा जाणवतो, निराश किंवा पराभूत देखील होतो. पण तुम्ही पुढे सरकता कारण सातत्य तुमच्या भावनांची पर्वा करत नाही. ते फक्त 2025मध्ये तुमच्या कृतींची काळजी घेते. तुम्हाला एक निवड करावी लागेल. तुम्हाला निवड करावी लागेल. कठीण असतानाही सातत्य राखणे आवश्यक आहे. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की यश एका रात्रीत मिळत नाही. शिखरे आणि दऱ्यांसह एक लांब वळणदार प्रवास आहे आणि नेव्हिगेट करण्याचा एकमेव मार्ग आहे. ते दररोज दिसून येते आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जे सातत्यपूर्ण असतात तेच ते बनवतात. ते लोक आहेत जे कोणीही पाहत नसतानाही काम करत राहतात. ते लोक आहेत जे पडद्यामागे काम करतात आणि दररोज वाढतात आणि सुधारतात. ते असे आहेत जे कठीण असतानाही हार मानत नाहीत. तेच लोक आहेत जे इतर पडल्यावर उठतात. सातत्य हे तुमचे गुप्त शस्त्र आहे. जग तुम्हाला थांबायला सांगते तेव्हाही तुम्हाला मदत करत राहते. तुम्हाला सबबी सांगणे थांबवावे लागेल. परिपूर्ण क्षणाची वाट पाहणे थांबवा. गोष्टी व्यवस्थित होण्याची वाट पाहणे थांबवा. असे कधीच होणार नाही. तारे जुळणार नाहीत. परिस्थिती परिपूर्ण होणार नाही. नेहमीच अडथळे असतील. नेहमीच अडथळे असणारच आहेत. नेहमीच दिवस असतील जेव्हा तुम्हाला सोडून द्यायचे असेल. पण जर तुम्ही त्या क्षणांना तोंड द्यायला शिकलात तर तुम्ही अधिक मजबूत व्हाल. तुम्ही शहाणे व्हाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. यश हे मोठ्या चमकदार क्षणांवर बांधलेले नाही. ते तुम्ही दिवसेंदिवस करत असलेल्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींवर बांधलेले आहे. तुम्हाला लगेच परिणाम दिसणार नाहीत, परंतु तुम्ही ते तुम्हाला निराश करू शकत नाही.
तुम्हाला प्रक्रियेवर सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागेल. जगातील यशस्वी लोक नशिबाने किंवा योगायोगाने तिथे पोहोचले नाहीत, कारण ते दिवसेंदिवस काम करत राहिले. कोणीही पाहत नसतानाही ते त्यांच्या दृष्टिकोनाशी वचनबद्ध राहिले आणि कितीही कठीण परिस्थितीतही ते डगमगले नाहीत. सत्य हे आहे की बहुतेक लोक सातत्यपूर्ण राहणार नाहीत. बहुतेक लोक काही अपयशांनंतर हार मानतील. बहुतेक लोक कठीण झाल्यावर काम सोडून देतील. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचत नाहीत. परंतु तुम्ही बहुतेक लोक नाही आहात. तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला स्वतःला वेगळे राहण्यास भाग पडावे लागेल. तुम्हाला येणाऱ्या वेदनांमधून पुढे जावे लागेल. तुम्हाला ते प्राधान्य द्यावे लागेल. तुम्हाला स्वतःहून अधिक मागणी करावी लागेल. विचलित करणाऱ्या गोष्टी तुमच्या मार्गावर येऊ देऊ नका. जगाच्या गोंगाटामुळे तुम्हाला मार्गावरून हटू देऊ नका. तुमचे लक्ष केंद्रित करणे अत्यंत तीक्ष्ण असले पाहिजे. काहीही काम करत नाही असे वाटत असतानाही, गोष्टी मंद वाटत असतानाही, तुम्हाला प्रेरणा वाटत नसतानाही तुम्हाला योजनेवर टिकून राहण्यास भाग पाडावे लागेल. सर्व काही व्यवस्थित चालले असताना प्रेरित राहणे सोपे आहे. जीवन सुरळीत असताना सुसंगत राहणे सोपे आहे, परंतु खरी परीक्षा आहे. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्या जाण्याचा सोपा मार्ग. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हीच आहे खरी ईश्वर भक्ती. जेव्हा आयुष्य परिपूर्ण नसते तेव्हा सुसंगतता येते. जेव्हा तुम्हाला आव्हाने आणि अडथळे येतात, जे दुर्गम वाटतात, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त सुसंगत राहण्याची आवश्यकता असते. तेव्हा तुम्हाला स्वतःला पुढे जाण्यासाठी भाग पाडण्याची आवश्यकता असते. तुम्हाला शॉर्टकट शोधणे थांबवावे लागते. सोपे मार्ग शोधणे थांबवावे लागते. सुसंगतता ही एक लांब खेळ आहे. ही एक मंद आणि स्थिर पद्धत आहे. कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नसतानाही वेळ आणि मेहनत देण्याबद्दल आहे. आणि ती अशा गोष्टींमुळे विचलित न होण्याबद्दल आहे ज्या तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करणार नाहीत. तुम्हाला काही फरक पडत नाही अशा गोष्टींवर वेळ वाया घालवणे परवडत नाही. तुम्हाला अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल जे सुई हलवतील, जे तुम्हाला तुमच्या दृष्टीच्या जवळ आणतील. परंतु तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की सुसंगतता फक्त तुमच्या कामावर लागू होत नाही. ती तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर लागू होते. ती तुमच्या आरोग्यावर लागू होते. तुमचे नातेसंबंध, तुमचे आर्थिक आणि तुमच्या वैयक्तिक वाढीवर लागू होते. जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेत नसाल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सातत्याने दिसून येणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या नातेसंबंधांवर काम करत नसताल तर ते बिघडतील. तुमचे पैसे सुज्ञपणे व्यवस्थापित न केल्यास ते तुमच्या बोटांमधून घसरेल. सुसंगतता हा पाया आहे जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आधार देतो. त्यातील कोणत्याही भागाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला परवडत नाही. आता गंभीर होण्याची वेळ आली आहे. आता सबबी सांगणे थांबवण्याची वेळ आली आहे. आता परिपूर्ण क्षणाची वाट पाहणे थांबवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला 2025मध्ये तुमचे जीवन बदलायचे असेल तर काम न करता गोष्टी बदलण्याची आशा करणे थांबवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला सातत्य राखण्याची गरज आहे. तुम्हाला ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवण्याची गरज आहे. तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल की काहीही झाले तरी तुम्ही सातत्य ठेवाल. तुम्ही कितीही कठीण झाले तरी जे करावे लागेल ते कराल. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगेन की ते कठीण होईल, अस्वस्थ होईल, ते तुमची परीक्षा घेईल. पण हेच ते फायदेशीर बनवते. कारण जेव्हा तुम्ही दररोज येऊन काम करता तेव्हा तुम्ही वेदनांमधून पुढे जाता. तेव्हा तुम्हाला परिणाम दिसू लागतात. तेव्हा तुम्ही प्रगती करू लागता. तेव्हा तुम्ही गती निर्माण करू लागता. आणि ती गती तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला 2025मध्ये सातत्य राखण्यासाठी स्वतःला भाग पाडावे लागेल. याला प्राधान्य द्यावे लागेल. कारण जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्ही मागे पडाल. तुम्हाला अशा लोकांकडून धुळीत सोडले जाईल जे दररोज कामात गुंतून राहतात आणि त्यांच्या ध्येयासाठी वचनबद्ध राहतात. मी तुम्हाला सांगते की हे सातत्य केवळ परिणाम मिळवण्याबद्दल नाही तर चारित्र्य निर्माण करण्याबद्दल आहे. ती अशा प्रकारची व्यक्ती विकसित करण्याबद्दल आहे जी कठीण परिस्थितीतही हार मानत नाही. ती अशा प्रकारची व्यक्ती विकसित करण्याबद्दल आहे ज्यावर विश्वास ठेवता येईल, ज्यावर विश्वास ठेवता येईल. कितीही उच्च सातत्य शिस्त निर्माण करते, लक्ष केंद्रित करते, ते लवचिकता निर्माण करते.
आणि ते असे गुण आहेत जे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला हवे ते साध्य करण्यास मदत करतील. म्हणून 2025मध्ये फक्त संकल्प करू नका, सुसंगतता निर्माण करा. तुमचा संकल्प करा, स्वतःशी वचनबद्ध व्हा की तुम्ही दररोज दाखवाल आणि काहीही झाले तरी काम कराल. आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मी तुम्हाला वचन देतो की हे परिणाम येतील. ते कदाचित रात्रीतून येणार नाहीत, पण ते येतील. आणि जेव्हा ते करतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या यशाचा सर्वात मोठा भाग स्वतःचे परिणाम नव्हते, तर ती शिस्त होती. लवचिकता आणि तुम्ही वाटेत विकसित केलेले सातत्य. जेव्हा तुम्ही सातत्य राखण्यासाठी वचनबद्ध असता तेव्हा ते बनवण्याबद्दल असते. हा तुमचा पाया आहे. तो फक्त क्षणभंगूर निर्णय नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. तुम्हाला ते आत्मसात करावे लागेल. ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनू द्या. तुमच्या सवयी, तुमची मानसिकता दररोज तुम्ही निवड करत आहात. तुम्हाला ते कळले की नाही, तुम्ही एकतर येण्याचे निवडत आहात किंवा मागे हटण्याचे निवडत आहात. तुम्ही मागे हटण्यास सुरुवात करता क्षणी जरी ते फक्त एका सेकंदासाठी असले तरी तुम्ही हार मानता. यशाचा मार्ग कालांतराने जोडल्या जाणाऱ्या लहान सातत्यपूर्ण कृतींवर आधारित आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, त्या लहान पायऱ्या, त्या लहान विजयांवर जे क्षुल्लक वाटू शकतात, जे तुम्हाला मोठ्या आव्हानांना तोंड देतील. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी सातत्य निवडता तेव्हा तुम्ही हे करू शकता. या कल्पनेला बळकटी देत आहात. तुम्ही स्वतःला सांगत आहात की तुमच्याकडे शिस्त आहे, लक्ष केंद्रित आहे, सातत्याची शक्ती काहीही असली तरी पुढे जात राहण्याची ताकद आहे. त्यात चक्रवाढ परिणाम निर्माण करण्याची क्षमता आहे. तुम्हाला ते लगेच लक्षात येणार नाही, परंतु कालांतराने तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्ही केलेल्या प्रगतीवर आश्चर्यचकित व्हाल. सातत्याची गोष्ट अशी आहे की ती नेहमीच घडत नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रत्यक्षात दिसू शकलो नाही, तरीही माझे संकेत तुझ्यापर्यंत येतील. ते कित्येक तुला अनुभव देखील प्राप्त होतील. जो कोणी माझ्या शक्तीवर, या विश्वाच्या शक्तीवर, देवाच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्यांनी होय म्हणून टाईप करा. जर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल आणि देवाच्या आज्ञेत वागत असाल आणि वागायला तयार असाल तर देव तुमचे संघर्ष एका रात्रीतून किंवा काही काळातच नष्ट करू इच्छितात. जर तुम्ही तयार असाल, सज्ज असाल तर देवाला प्रार्थना करा, हे देवा, माझ्याजवळून जे मला त्रासदायक आहे ते लोक असो किंवा कार्य असो किंवा काही विघ्न असो, ते माझ्याकडून दूर न्या. माझ्यासाठी सुख, आनंद आणि प्रगतीचे द्वार खोला. जर तुम्ही प्रार्थना स्वामींना मनःपूर्वक केली तर तुमचे इच्छित सर्व काही तुम्ही प्राप्त करण्यापासून दूर असणार नाही. जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर विश्वास ठेवून प्रार्थना करून पहा आणि अनुभव नक्की सांगा. जर तुम्ही ते अधिक अनुभव केले असतील, स्वामी आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर तुमचा मनःपूर्वक श्रद्धेने विश्वास आहे, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या मंत्राचे निरंतर जप करत राहा. कारण या अद्भुत शक्ती आहे, अशी आहे, अद्वितीय शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कित्येक क्लेशांना तुमच्या जीवनातून दूर करू शकणार आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला आशीर्वादित करण्यासाठी, तुझ्या जीवनातून ते क्लेश, संघर्ष दूर करण्यासाठी. माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत. तू जर या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहेस तर पुढील 5 मिनिटे ऐकत राहा, कारण तुझे कल्याण करणारे आशीर्वाद या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो. जर तुझा दैवी संदेशावर विश्वास असेल, माझ्या वचनांवर विश्वास असेल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातले चांगले क्षण संपले नाहीत, तर ते इथून पुढे सुरू होत आहेत. माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जो कोणी प्रिय बाळ या क्षणाला आणि पुढील क्षणाला हा संदेश परमश्रद्धेने ऐकत आहे, त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातून जे काही चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला चमकवणार आहे. देव नाही, मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही त्या कृतीकडे वळावे जे मी संकेत देत आहे. बाळा, तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घटित होताना तुम्ही अनुभव करणार आहात. येणारे 24 तास तुझ्यासाठी अद्भुत, चमत्कारिक ठरणार आहेत.
ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी माझे स्मरण करा. मी तुम्हाला साथ देईन. मी तुम्हाला तो विजय प्राप्त करून देईन. तुम्ही मात्र शांत बसू नका. आपले कार्य सुरू ठेवा. जो कार्य सुरू ठेवतो त्याला ती गती प्राप्त होते. जो थांबला तो संपला, हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या कार्यात ते आमूलाग्र परिवर्तन तुम्ही आता पाहणार आहात. देवाची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर होत आहे, याचा अनुभव तुम्ही आता घेणार आहात. स्वामी म्हणतात, होय बाळा, मी तुझ्यापर्यंत हा संदेश घेऊन आलो आहे. हा संदेश तू मनःपूर्वक ऐक. ज्याने तुम्हाला निवडले आहे, श्रीमंत, निरोगी आणि आनंदी होण्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. विश्वास ठेवणे सुरू करा आणि तुमच्यातील सर्व काही बदलेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला देव मोठे यश प्रदान करून देणार आहेत. तुम्ही त्या मार्गाने चालावे जो मार्ग देव तुम्हाला दाखवू इच्छितात. देव तुमच्याबद्दल चिंतेत आहे आणि सर्व वाईटापासून तुमचे रक्षण करू इच्छितात. कृपया हा संदेश वगळू नका, कारण यात तुमचे हित लपलेले आहे. देव तुम्हाला काही संकेत या माध्यमातून देऊ इच्छितात. जर तुम्ही ते मनःपूर्वक स्वीकार केले तर त्यात तुम्ही देवाची मर्जी राखत आहात आणि तुमचे जीवन समृद्ध करत आहात. तुम्ही एक पाऊल पुढे उचला. देव तुम्हाला म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी ते दार उघडत आहे, ज्या दारातून तुझ्यासाठी खूप काही आनंद आणि तुला हवे असलेले आशीर्वाद, हव्या असलेल्या भेटवस्तू तुझ्या दिशेने येत आहेत. जर तू स्वीकार करण्यास तयार आहेस तर त्या तुझ्याकडे येत आहेत. बाळा, चिंतेत राहणे सोडून दे, कारण चिंता करत बसू नकोस. ज्या क्षणाला देवाचा हा दैवी पवित्र संदेश तुझ्याजवळ आला आहे तर तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस. तुझे भाग्य परिवर्तन करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, अभिनंदन, तुम्ही तुमचा कठीण काळ पार केला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला असे चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत. देवाचे दैवी चमत्कार तुम्ही अनुभव करत आहात. हे 24 तास तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरणार आहे. बाळा, चिंता आणि व्यग्रता, काही त्रास तुझ्यापासून या क्षणाला मी माझ्या आशीर्वादाने दूर करू इच्छितो. तू ते आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज राहा. जर तू ते आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज आहेस तर होय म्हणून टाईप कर. तुझ्याकडे त्वरित माझे आशीर्वाद येऊ लागतील. बाळा, तू लवकरच ते अनुभव करणार आहेस. त्यासाठी सज्ज हो. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे अज्ञान तुला आहे. पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो. ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो, कुणाविषयी कोणाला तरी मदत करावी असा एक नुसता विचार देखील निर्माण होतो, त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात. बाळा, कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो. तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहेस. तू किती माझा धावा करतोस, माझे चिंतन, नाम, जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो. बाळा, ते सर्व काही, तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो. म्हणून त्या क्षणालाही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात. ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करता ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते. तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे. जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता, तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता, तर तुम्हाला त्या दिशेने वळावं लागेल. तुम्ही तयार आहात तर तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार अनुभव कराल. मी तो आनंद पाठवत आहे, ते मनःपूर्वक स्वीकार करा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. बाळा, पुढील 3 मिनिटे तुमच्याकडे अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहेत, कारण तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे. त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे चालणे सुरू ठेवा. तुमच्या मुलाबाळांकडून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. तुम्ही चिंता करू नका, कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. तुमच्या मुलांची चिंता देव स्वतः करत आहे. बाळा, ते तुझेच मूल नसून ते माझेही बाळ आहे. त्याच्यावरही माझे सतत लक्ष आहे. तुम्हाला जी चिंता वाटते ते या क्षणाला तुमच्या स्वामी देवांच्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे, कारण मी त्या सर्व काही चिंता माझ्या आशीर्वादाने नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो. तुम्हाला माहीत आहे तुमचा देव समर्थ आहे, मग चिंता कशाला करता? बाळा, उगीच चिंतेत राहणे सोडून द्या. त्याऐवजी चिंतन करणे सुरू करा.
जेव्हा तुम्ही ईश्वराचे, भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुम्ही आमच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता. माझे अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहेत. तुला ज्या काही कमतरता आज भासत आहेत त्या पुढील काळात भासणार नाहीत, कारण दैवी योजना तुझ्यासाठी कार्यरत आहे. बाळा, जो कोणी माझा परमप्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे त्यावर माझे आशीर्वाद एखाद्या वर्षावासारखे बरसणार आहेत आणि त्याला तो आनंद आणि त्या सुखाची, आरोग्याची प्राप्ती होणार आहे. पुढील 24 तासांत तुमच्यासाठी आनंदमय ठरणार आहे. तुमच्या कुटुंबातून आनंद, तुमच्या कार्यातून आनंद, प्रगती आणि उत्साह याची तुम्हाला प्राप्ती होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, चिंता करणे व्यर्थ आहे. तू जर मला तुझ्या पित्या आणि सर्वोच्च स्थानी मानत असशील तर मग चिंता कशाला करतोस? मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, एक पाऊल पुढे टाक. प्रयत्न करणे सुरू ठेव. प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे. मग तुझ्या मुलाबाळांची चिंता करू नकोस. तुझ्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रार्थना करत आहेस. ती सर्व काही प्रार्थना मी ऐकतो आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तरही तुला खूप काही आनंद मिळणारे आहे. बाळा, चिंता ते क्लेश आणि संघर्ष आज या रात्रीतून तुमच्या जीवनातून समाप्त होतील. तुमच्यासाठी खूप काही नवीन सुखद अनुभव येणार आहे. तुमच्याजवळ एक नाते निर्माण होणार आहे, ज्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सर्व काही सुख प्राप्त होणार आहे. ज्यांना काही आजपर्यंत त्या सुखात आनंद प्राप्त करायचा होता, त्या नात्यातून त्यांना तो गोडवा प्राप्त करायचा होता, त्यांना ते अनुभव येणार आहेत. त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे. मी त्या केलेल्या प्रार्थनेला कधीही विसरलेलो नाही. काही काळ मध्ये गेला आहे की तुम्ही संघर्ष केले आहे, पण आता मात्र तुमची वेळ परिवर्तित केली जात आहे. देवाकडून तुम्ही आशीर्वाद केले जात आहात. तेव्हा आता सुखाचे क्षण अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा. कुठल्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. तुमच्याकडे ते सुख तुम्ही अनुभव करणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी माझ्याकडे निरोगी काया आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी प्रार्थना करत आहे, त्याच्या आरोग्याच्या समस्या नष्ट करण्यासाठी तो माझ्याकडे प्रार्थना करत आहे. त्याला असलेले त्रास, त्याला असलेले या जीवनातील ते क्लेश या रात्रीतून संपून जाण्यासाठी माझा आशीर्वाद त्याच्या दिशेने येत आहे. माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहेत. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा. कधी कधी तुम्ही काळजीत असता, खूप काही चिंतेत असता. त्या क्षणाला तुम्हाला निर्णय कसा करावा हे सुचत नाही. त्या क्षणात दैवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाची मनोभावे प्रार्थना करावी आणि आपले चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज असावे. देव म्हणतात, जर माझ्यावर विश्वास ठेवतोस तर काळजीमुक्त राहा. त्याऐवजी देवाचे, भगवंताचे चिंतन कर, नामस्मरण कर. नामस्मरण केल्यामुळे तुझ्या विवंचना, दुःख, यातना संपवणारा माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या जीवनात ते चमत्कार घडून येणार आहेत, ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहेस. माझ्या बाळा, चिंता करू नकोस, कारण माझे दैवी आशीर्वाद तुझ्या संपूर्ण जीवनातील ते क्लेश नष्ट करू शकतात. जर तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तर संयम ठेव, धीर ठेव. सर्व काही शुभ आणि शुभच होणार आहे. तुझे जीवन परिवर्तित होणार आहे. स्वामींचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामींचा हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद आणि हा दैवी संदेश ते शेवटपर्यंत ऐकू शकतील ज्यांची निवड स्वामी स्वतः करत आहेत. आताही बाळा, तू जर हा पवित्र परम संदेश ऐकत आहेस तर ते माझ्या आज्ञेमुळे. बाळा, तुझ्या जीवनातील ते क्लेश संपण्याची वेळ लवकरच येत आहे. तुमचे जीवन वृद्धी, आर्थिक प्रगतीने परिपूर्ण केले जात आहे. देवाच्या दरबारात माणसाच्या सर्व कर्मांचा जमा खर्च असतो. जसा विचार तसा जीवनाला आकार. भगवंत माणसाच्या माध्यमातून जन्माला येत असतो. देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो. देवाचे अखंड नामस्मरण केल्याने संसार चांगला आणि परमार्थ चांगला होतो. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती तुमच्यासाठी कधीच हिताची नव्हती हे समजा. परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे व सच्चिदानंद स्वरूपाने तो हृदयात आहे. स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सानिध्यात राहा. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.